दरवर्षी संक्रांतीचा सण आटोपल्यानंतर कापसाच्या भावामध्ये जी आहे ती वाढ होत असते, परंतु आता जर आपण पाहिलं तर जवळपास संक्रांत होऊन 15 दिवस उलटले तरी मात्र कापूस बाजारपेठेमध्ये भाव वाढ झालेली नाही। कापसाच्या मार्केटमध्ये सध्या आपल्याला मंदी पाहायला मिळत आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सरकी आणि रुईचे भाव जे आहेत ते स्थिरावल्याने जे संपूर्ण याचा परिणाम शेतकऱ्यांच्या कापसावर झालेला त्याच्या भावावर झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर खाजगी बाजारपेठेमध्ये आणि शासकीय खरेदी जो आहे तो सारखाच भाव जो आहे तो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे। त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा ही कायम आहे। आपण बघू शकतो सध्या मी एका कापसाच्या जिनिंगमध्ये आलो आणि या ठिकाणी कापूस खरेदी केला जातो, परंतु ज्या पद्धतीने दरवर्षी कापूस विक्रीसाठी फेब्रुवारी महिना असेल किंवा मग जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांची गर्दी असते, ती गर्दी सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही। गर्दी सध्या मंदावल्याचं दृश्य जे आहे ते अमरावतीमधल्या कापूस बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहेत। एकीकडे समाधानकारक कापसाला भाव नाही, त्यामुळे उत्पादनही खर्च अनेक शेतकऱ्यांचा निघालेला नाही आहे। आपण जर पाहिलं तर 2 महिन्यांपूर्वी कापूस चांगला असताना मात्र बोंडअळी सारख्या रोगाचं जे आहे ते पुन्हा एकदा सावट आलं, त्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ते घट झालेली आहे। यंदा जर आपण पाहिलं तर कापसाला 7,521 रुपये हा हमी भाव देखील मिळाला नाही आहे। सोबतच जवळपास दोन्ही बाजारपेठेमध्ये शासकीय आणि खाजगी बाजारपेठेमध्ये कापसाला सारखाच दर मिळत असल्याने मात्र शेतकरी जे आहे ते संपूर्ण चिंतेत सापडले, त्यामुळे दर वाढेल अशी अपेक्षा सध्या शेतकऱ्यांना आहेत। आपण जर पाहिलं तर हमी भाव लांब धाग्याच्या कापसाला यावर्षी हमी भाव जर आपण पाहिलं तर 7,521 रुपये आणि मध्यम जो कापूस आहे मध्यम धाग्याचा त्याला 7,121 रुपयाचा जो आहे तो भाव मिळतो। जवळपास दोन्ही बाजारपेठेमध्ये सारखे दर आहेत, त्यामुळे कापसाच्या भावाची प्रतीक्षा जी आहे ती शेतकऱ्यांना लागलेली आहे। काही वेळातच अर्थसंकल्प बजेट जाहीर होणार आहेत। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार काही योजना आणत आहेत का, शेतमालाच्या भावासंदर्भात काही योजना आणणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। दरवर्षी ज्या पद्धतीनं कापसाची भाववाढ होते संक्रांती सणानंतर ती भाववाढ सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही आणि कापूस मार्केटमध्ये जे आहे ते सध्या मंदी आहेत। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।